ओके ते घेऊन येशील आणि ह्या हाताला लावून देशील. ठीक आहे ना. वापरायला तसंच मिळून जाईल. हो तेच बोल आता. बोल आता. बोल ना. बोल ना. कोण झाली आता फुस. कॅमेरा ऑन केला आता. म्हणजे तुला वाटतं का थंडी भरली पाहिजे? थंडी भरली गाईज. तिला डॉक्टरनी आता तिला थंडी भरत आहे तर मेडिसिन देऊन दिली. मेडिसिन घेतलेली आहे. तर आता हिला म्हणा ब्लँकेट आणून देऊ का मी. तर मला म्हणते दादाला कॉल करते. पण दादा ऑफिसमध्ये. दादा ऑफिसमधून यायचं आहे. तर दादा कसं काय आणून देईल. मी म्हणते मी आणून देऊ का. त्याच्यावर उत्तर देत नाही. दादाला बोलू. दादा काय करणार आहे. तो दिवसभर ऑफिसमध्ये होता. त्रास होते त्याला. तो दिन आणून ऑफिसमध्ये निघून ते एक वेळा निघालाच ते. ऑफिसमध्ये असतानाच फोन लावणार आहे का. मी आणून देऊ का म्हणत नाही. सांगते नाही सरळ ना. नुसतं कुटकुट करते. म्हातारा माणसासारखं पाय दाबून किती वेळा दाबले. असं नाही म्हणून का डायरेक्ट पाय दाबा. पहिले शिवा घालन 4 नंतर हे मला म्हणते व्हिडिओ नको बोलू म्हणते. पण हे असे फालतू बोलत राहते. मला व्हिडिओ काढणं गरजेचं आहे. मग नुसतं पोचलो असते मग तुमचं ऑर्डर घ्या. जे झालं आता जीवनात ते विसरा लागते. सोबत चालायला लागते. एकच असते मुलगीने चालवते फक्त. पा कशी रडते. पा कशी रडते. नासूकलं फक्त इन्फेक्शन झालं स्टमकमध्ये. त्याच्यासाठी जेवण पचत नाही तर सलाईन लागेल. त्याच्यासाठी बी रडतं. मोठी जर बिमारी झाली तर तुलाच नाही आम्हाला झाली तर मग कसं डील करशील. मी बरोबर करतो. माझ्या ताकद असेल आता राखा ना ताकद. आता नाही. आता मी स्वतः कमजोर झालेली आहे ना. स्वतः तर मग स्वतःसाठीच ताकद दाखवा लागते. दुसऱ्यासाठी दाखवण्यापेक्षा. एवढं काय बोलायला लागते. एवढं काय बोलायला लागते तर मग अगो टेमल अजून कमजोर बनशील. अजून मग 4 दिवस अजून राहशील. मग दवाखान्यात घे 4 दिवस. मग 4 दिवस मग नाही बनवीन मी. गाईज हा ना यार मम्मी. गाईज संध्याकाळी तिची थोडीशी तब्येत जास्त झाली होती. तिला संडास वगैरे जास्त लागलेलं होतं. त्याच्यामुळे मग सर्व लक्ष त्याच्यातच होतं. व्हिडिओ बनवू नाही शकले मी. त्यासाठी सॉरी. आणि मग मी थांबलेली 11:30पर्यंत. आणि नंतर मग रात्री मम्मीजवळ दादा राहतात. तर मग दादा आलेला. मग मला 12:30 वाजले घरी जायला. आणि मग जेवण वगैरे केलं. आणि लाईटच नव्हती आमच्याकडे अजूनपर्यंत. लाईट नाही आली. आता मी घरी आलेली. समोरच्या मामीने मम्मीला सुजी करून दिली. तुम्हाला मम्मीसाठी काही नाही बनवावं लागलं. दादानी माझ्यासाठी पोहा बनवला. ते आता खाल्लं. रक्षिता होती माझ्यासोबत. ते रक्षिता फुल सपोर्ट करत आहे मला. दादा इकडे राहतो तर मग मी एकटी घरी राहू नाही शकत. तर मग माझं फ्लॅटमध्ये जी मुलगी आहे रक्षिता ती माझ्यासोबत राहते. मग आम्ही दोघींनी पोहा खाल्ला. आणि आता मी 1 वाजता परत आलेली. आता मी जाणार रात्री. आता मम्मीला अजून सलाईन चढत आहे. आता अजून एक स्प्रे आणला. मम्मीची तब्येत ठीक आहे आता. मम्मी लूज मोशन नाही झालं ना आता. आता तिला लूज मोशन नाही झालेलं. पण विकनेस आहे. आज होऊन जाईल ठीक जर झालं तर. नाही आता मी सोजी घेऊन आली. आता मम्मीला सोजी झालं चालू आहे. दादा म्हणते 4 नंबर फेवरेट आहे. 4 नंबर कोण फेवरेट आहे. मध्ये माझा घात फिरत आहे. हे अशीच नाटक करते लहान लेकरासारखी. म्हातारा माणूस लहान असते म्हणते ना. मम्मी काय होत्या पोटामध्ये. एवढा चमच दे ना. बघ हॅलो गाईज. मी आज दुपारी नव्हती. दादा आता मम्मी जवळ. तर हिला कॅनूला चेंज करायला लावला. पण हिने सुई टोचतं ना तर ते सुई नाही टोचली पाहिजे म्हणून हिने कॅनूला चेंज नाही केला. आणि आता तो हात सुजला. आता डॉक्टर आले आणि रागवले. दादा होता सोबत. दादाने पण जबरदस्ती चेंज नाही करावं लागला. म्हणते भीती वाटते म्हणते मला सुईपासून.
पण ते जर हात सुजला एवढाच सुजलेला आहे, तो जर मोठा झाला त्याच्यात रक्त गोडलं काही झालं मग अजून दुखापत, मग अजून 4 दिवस ते सुजलेलं दुखलेलं चालेल, पण सुई नाही टोचायची आहे. काऊन 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 नाही चेंज केलं तू? असं असते का? आता रागवले ना डॉक्टर? रागवले का नाही? कसं वाटलं बा? हसते मग मूर्ख, मलाच पागल म्हणून टाकली. दादानी पण जबरदस्ती चेंज नाही करायला. मी डॉक्टर म्हणाले की मलाही डॉक्टर असं केलं. मी म्हटलं डॉक्टर मी नव्हती, मी जबरदस्ती चेंज करते. मला म्हणते दादा नाही रागवत, म्हणते तू रागवतो म्हणते, मला म्हणते तू नको थांबू म्हणते. माझ्या नकारात हा कारभार केला, एवढा मोठा सुजलाय तिचा हात. मूर्ख. हा तू हात पान ते सुद्धा दुखत नाही का तुला? ते दुखत आहे का आता सांग पहिले, ते दुखत आहे का? असं हात नाही असं ठणकत आहे का? ठणकत आहे का? एक गोष्ट सांगा, त्या मम्मीची गोष्ट आहे आपण. काय मम्मी सांग. हा मी ऐकत नाही तर तू पोलीस कोण नाही बनली म्हणते. आहे ना असं ना? म्हातारा माणूस तसं ऐकत नसते. तू आता म्हातारी होत चालली ना. तिनं म्हणायला पाहिजे होतं पोलीस पाहिजे का, पोलीस आहे म्हणा बाजूनं आणू का ना. बाजूनं पोलीस नव्हती ना. हे सुट्टीवर नाही तर हिचं झालं चहाचं चालू. सुट्टी नाही झाली तर हिचे नाटकं चालू झाले. चहा पाहिजे म्हणून, पाव पाहिजे म्हणून. चहा बंद आता, समजलं का? काऊन नाही? चहा बिलकुल बंद. आता चहा नाही भेटणार आहे. चहा ना कसं ॲसिडिटी होते. हे बे टाईम रात्री 11:30 10 वाजले तरी ड्युटीहून आल्यानंतर जेवण स्वयंपाक रेडी ते जेवण नाही, चहा पाहिजेच म्हणते. असं यायचं. तर आता चहा बंद. आता म्हणते सकाळी तर 1 वेळा पाहिजे म्हणते. सकाळी नाही भेटणार, संध्याकाळी नो चाय, नुसतं दूध. कळ पाव पाहिजे म्हणते पोटात गच्च करायसाठी. पावानं गच्च होते ना. घरी आता आवाज पडतो 4 दिवसानंतर हिचा ढोरासारखा. आता चिमणी सारखा, चिमणी सारखा. मॅडम खुश पाकी दे. मम्मी किती खुश आहे. आ किती हसत दे. गाईज हिला जेवण आधीची औषध आहे. ही काय म्हणते माहिती आहे का? काय आहे? पॉयझन आहे म्हणते. लय जित्रूप बंद आहे म्हणून बिमार नाही पडायला लागत. औषध जर घ्यायचे नसेल. टोकर नाही धुतलं ना. स्वच्छ आहे ते टोकर. किती द्या लागते? तू मला किती देत आहे? किती दिला? तेवढंच द्यायचं आहे. 15 ml. तुला कसं चल माहिती? पहिला दिवस कमी देतो. चल 10 ml घे लवकर. नो पाणी. मम्मी पद्धतशीर औषध घे. हा व्हेरी गुड. थांबून जा सध्या थोडा वेळ थांब. कसा बेकार आहे? गोड असेल ना. ह्याची औषध येते. कायची? ऍसिडिटीची. डॉक्टर म्हणली काहीच माझी मम्मी. तुला माहित आहे औषध कशाची? थांब थोड्या नंतर जेवण कर. काय तिला सुट्टी झाली. डॉक्टरने नवीन घोडा ऑर्डर केला. मम्मी म्हणते शिळ्या घोड्यासोबत ताजा घोडा. शिळ्या ताजा घोडा कोणते असते सांग आधी. जुन्या आले शिळ्या, ताज्या आले हे. तर सो हा व्लॉग इथे सेंड करूया. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ठीक आहे, बाय.